सोबत पुन्हा एकदा दर्शन ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये नंबर 1 वर राहील. तर पुन्हा एकदा आपल्याला मैदानात नवीन फलंदाज दाखल होताना पाहायला मिळतोय. अक्षय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर पाहायला भेटतोय शुभम. गोलंदाजी मार्कवर करण सज्जा. येस, थोडीशी चूक देखील झाली आहे. चांगला फटका होता, त्याच चुकीला माफी नाही. फुल टोल वसूल करतोय अक्षय. अक्षयच्या बॅट मधनं येतोय मैत्री प्रीमियर लीगचा पॉवरफुल चौकार. तर पुन्हा एकदा अक्षय. अक्षय मध्ये ताकद आहे, ती क्षमता आहे, ती कला आहे मोठे फटके मारण्याची. पुन्हा एकदा स्वीप केला होता. चेंडू जाईल स्क्वेअर लेग क्षेत्रात घासत घासत सीमारेषा पार. अक्षयच्या बॅट मधनं येतोय पुन्हा एकदा दमदार चौकार. गोलंदाजी मार्कवर करण सज्ज. एकदा दिशाहीन गोलंदाजी. खराब चेंडू. वाईट चेंडू पुन्हा टाकावा लागेल करणला. सुंदर फटका गॅप मध्ये मारलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार. अक्षयच्या बॅट मधनं येतोय पुन्हा एकदा दमदार चौकार. पुन्हा एकदा स्वीप मारायचा प्रयत्न होता, पण चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटत आहे सिद्धांत आंबरेंच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर चेंज पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा स्वीप मारायचा प्रयत्न होता, थोडस चुकी देखील झालेली आहे यष्टीरक्षकाकडून. आणि त्याचसोबत त्याचा नतीजा असेल सीमारेषा पार 4 धावा 22च्या. तर चेंडूने बॅटची कट घेतली होती आणि त्याचसोबत चाललाय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, चेंडूने बॅटची कट घेतली आहे. एक धाव घेतली आहे आणि ते एका धावीसोबत पुन्हा एकदा धाव संख्या पुढे सरली आहे, जाऊन पोहोचली 20 धावांवर. तर पुन्हा एकदा मैत्री रॉयल्स या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय हमारे तुम्हारे निलेश उबारे. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज मॅन फ्रॉम वडाळा. पुन्हा एकदा सुंदर फटका होता ऑनसाइड दिशेने. एक धाव घेतली आहे, एका धावीतच समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा चेंडू हवेत होता, सोबत विकेट फेकलाय. गरज नव्हती, पण थोडस मिसकम्युनिकेशन देखील झाला आणि त्याचसोबत होते विकेटचं पतन. अक्षय पुन्हा एकदा डगआउट मध्ये परतेल. तर पुन्हा एकदा आपण बॉक्स मध्ये ऐकूया आपला गोड मधुर आवाज मॅन फ्रॉम पालघर सोहम याचा. हॅलो हॅलो.
तर आपण बघू शकतात गोलंदाजी मार्कवर निलेश उबारे समोर असतील ते डब्ल्यू. आणि काय जातोय चेंडू विराट कोहलीकडे आणि हे सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एका धावेवर समाधान. आणि आता ऑन स्ट्राईकला बघायला मिळतोय मुंबई विद्यापीठाचे आणबान शाण म्हणजेच राजू घाणेकर. बघूया काय करतील आपल्या संघासाठी. एखादा मोठा फटका बघायला मिळेल का. राजू 30 नंबरची जर्सी परिधान करून काय करतील. सुंदर फटका आणि खराब असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. मिळतील 4 धावा. धावसंख्या 4 ने धावसंख्या जाऊन पोहोचते 26. तर जसं तुम्ही बोललात शुभम की मोठा फटका बघायला भेटेल का. त्याचा प्रकारचा सुंदर नजाकत भरा शॉट आपल्याला पाहायला भेटला राजूच्या बॅटमधनं. तर आपण पाहिला कालच्या दिवसात देखील राजूने दमदार बॅटिंग केली होती आणि त्याच प्रकारचं प्रदर्शन तो आता देखील दाखवतोय. येस खूप अटीतटीचा सामना चाललाय. गोलंदाजी मार्कवर डीपी बीडी प्रतीक कालच्या दिवसात पण सुंदर गोलंदाजी चांगला परफॉर्मन्स केला आणि हात फिरवून एकदम गोलंदाजी करतात. बघूया. आणि कल्याण उल्हासनगरची शैली घेऊन आल्यात आणि काय चांगलं क्षेत्ररक्षण केलं. आता मात्र पुन्हा एकदा राजू घाणेकर काय करतील आपल्या संघासाठी. एक मोठा फटका येईल आणि येस नक्कीच येईल आणि आल्या 4 धावा. सीमारेषा पार चौकार. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला आणि तेवढीच चांगली फलंदाजी. राजू घाणेकर नावाचं वादळ मैदानाच्या आत बघायला मिळते. फॅन्टॅस्टिक बॅटिंग बघायला मिळते राजू घाणेकर. बघूया काय होईल. अजून एक मोठा फटका बघायला मिळेल का. गरज आहे संघाला आणि हा विजय ठरवणार त्यांच्या पुढच्या प्रवासाबद्दल. बघूया. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला राजू. पुन्हा एकदा सुंदर फटका. क्षेत्ररक्षक तिकडे करण असेल आणि एका धावेवर समाधान. तर आपण पाहिलं की झालेत 3 चेंडू. 3 चेंडूंमध्ये काय प्रतीकेला लाईन भेटलेली नाहीये. तिन्ही चेंडू देखील लोवर फुल टच प्रकारचे चेंडू होता. पण आता या चेंडूवर देखील प्रतीकला लाईन तर मिळेल का. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. खराब चेंडू. वाईट चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल प्रतीकला. तर आपण बघू शकतात पुढचा चेंडू. सुंदर फटका आणि काय बॉल जाईल सीमारेषा पार. षटकार. परंतु षटकाराला इकडे व्हॅल्यू नाही म्हणून परतावं लागेल शुभम यांना. रिटर्न बॅक टू द डग आउट. एक मोठा धक्का बसतोय. यस नवीन फलंदाज येतोय जो पहिल्या विजयाचा मॅन ऑफ द मॅच होता परेश दळवी. बघूया काय करतील. एखादा मोठा फटका आणि काय सुंदर यष्टीरक्षण बघायला मिळते प्रथमेश कडन. अप्रतिम विकेट किपिंग. तर तिसरं षटक समाप्त झालं आहे. तिसऱ्या षटकानंतर पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोचली आहे. ती म्हणजेच 22 धावांवर. माफ करा 32 धावांवर. तर आपण बघू शकतात मैत्री प्रीमियर लीग 2025 फक्त क्रिकेटसाठी नाही तर मैत्री प्रीमियर लीग वडाळा यांच्या मार्फत KEM हॉस्पिटल परेल मुंबई येथे आजारी गरजू आणि गरिबांसाठी अल्पहार मदतीचा एक हात करतायत. तर चला एक संकल्प करूया. एक हात मदतीचा देऊया. आपण बघू शकतात सुंदर रिव्हर्स मारायचा प्रयत्न होता. तर आपण ओके. तर आपण बघू शकतात मैत्री प्रीमियर लीग साठी ज्यांनी आपल्याला सहकार्य केले, ज्यांनी आपल्याला देणगी देऊन आपल्याला हातभार केलंय आणि ज्यांनी अन्नदानाचं डोनेशन सुद्धा केलंय
तसेच एकदा रिवर्सचा फटका आहे, चेंडू जाईल सीमारेषा पार मिळतील 4 धावा चौकार. तर अन्नदानाचं डोनेशन ज्यांनी केले ते म्हणजे दीपक साऊंड प्रणित ह्यांनी 1001 रुपयांची मदत केली. दीपक ह्यांनी 1001 ह्यांची मदत केली. त्याच्यानंतर सुहास मोरदेकर ह्यांनी सुद्धा 1000 रुपयांची मदत केली आहे. हेमंत जाधव ह्यांनी सुद्धा 501 रुपयाची मदत केली आहे. आणि राजूभाई ह्यांनी सुद्धा 500 रुपयांची मदत केली आहे. मंदार परब ह्यांनी सुद्धा 101 रुपयांची मदत केली आहे. संतोष जाधव ह्यांनी पण 101 रुपयांची मदत केली आहे. हरीश मौर्य ह्यांनी पण 101 रुपयांची मदत केली आहे. पप्पू पारकर ह्यांनी 501 रुपयांची मदत केली आहे. अजूनही कोणाला जर मदत करायची असेल, सहकार्य करायचं असेल तर आपला नक्कीच करू शकतात. कॉमेंट्री बॉक्सकडे या. येस, आणि आपण मदत ऑनलाईन पद्धतीने सुद्धा स्वीकारू. तर सुंदर सामना आपण बघू शकतात. आणि तुम्ही बघू शकतात बॅनरमध्ये जो बारकोड दिलाय त्याच्यावर जाऊन त्याच्यावर असेल ना, पोस्ट केली असेल ना. तर आता धावसंख्या आहे ती, आणि आपण बघू शकतात राकेश जाधव ह्यांच्याकडून 500 ऑनलाईन पद्धतीने 501 रुपयांची देणगी येते, मदत येते. सुंदर असं सहकार्य करा. आणि ऑनलाईन पद्धतीने बरेचसे आपल्याकडे आता देणगी स्वरूपात पैसे येत आहेत. तर पुन्हा एकदा आपल्याला पण वळूया मैदानाकडे. तर मैत्री वॉरियर्स ही टीम मैदानात दाखल झाली आहे. आणि तर पुढील सामना मैत्री स्टार्स वर्सेस मैत्री टायटन्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो. आणि आपण बघू शकतात अमोल करमळे ह्यांनी आपल्यासाठी सरबतची सोय केली. यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. अमोल दादांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. तर पुढील मॅचचे जे कर्णधार आहेत त्यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे आणि पुढच्या मॅचचा टॉस करून घ्यायचं आहे. मैत्री स्टार्स वर्सेस मैत्री टायटन्स हा पुढचा सामना आपल्याला बघायला भेटेल. तर सामन्याला होते सुरुवात. सलामीची जोडी प्रथमेश आणि हमारे तुम्हारे निलेश उभारे. बघूया, आणि लक्ष असेल 43 धावांची लक्ष असेल. 43 रन्स टू गो. गोलंदाजी मार्कवर सचिन दादा. बघूया काय करतील आपल्या संघासाठी. समोर असतील प्रथमेश. पहिला चेंडू आणि काय, येस, निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. एका बाजूला यंगस्टर तर दुसऱ्या बाजूला अनुभवाने भरलेले सचिन दादा. आणि खराब चेंडू. वाईटच्या स्वरूपात एक धाव. धाव संख्येत भर. धाव संख्या पोचती 1. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सचिन दादा. आणि काय तर जाईल गॅप मधून निघून सीमारेषा पार. चौकार. इस बार मौका दिया और मौके का फायदा उठाया प्रथमेश ने. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी. देखते हैं अगली गेंद. अगली गेंद में क्या होगा. वापस प्रथमेश फेस करेंगे इस बॉल को और ये बढ़िया कमबैक बोलेंगे. उससे भी बढ़िया कीपिंग अक्षय. अक्षय की तारीफ जितनी करूं उतनी कम ही है. कल से हम देख रहे हैं बहुत बढ़िया परफॉर्मेंस दिया है. 2211 जर्सी. स्वप्निल लाला कहीं पर थोड़े से नाराज होंगे.
बहुत बढ़िया बल्लेबाजी और उससे भी बढ़िया फील्डिंग। अमित, बढ़िया फील्डिंग। और रन्स बने हैं, स्कोर हुआ है 7 रन्स ऑन द बोर्ड। रिवर्स, और क्या मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार। गेंद जाएंगी आउट ऑफ द लाइन और रन्स में होगी बढ़। देखते हैं अगले बॉलर। तीसरी गेंदबाजी करने के लिए आ रहे हैं राजू घानेकर, मुंबई विश्वविद्यालय के जाने माने प्लेयर, मतलब राजू घानेकर। देखते हैं क्या करेंगे अभी। और ऑन स्ट्राइक पे रहेंगे नीलेश उबारे। कौन पड़ेगा किस पर भारी। और ये क्या वहां पर फील्डर है, बहुत ही बढ़िया डब्ल्यू, बहुत ही बढ़िया फील्डिंग। एक ही रन देंगे। और अभी दोनों भाई आमने सामने, दो भाई दो तबाही। देखते हैं कौन सा भाई किस पे पड़ता है भारी। रिवर्स मारने का ट्राई, और वहां पर क्या फील्डर है, बढ़िया फील्डिंग। यस, इस बार बाजी मार रहे हैं राजू घानेकर। और अभी नेक्स्ट मैच का टॉस होगा, मैत्री स्टार्स वर्सेस मैत्री टाइटंस। और टॉस करेंगे हमारे पप्पू पाटिल दादा, पारकर दादा। यस, यहाँ पर टॉस हो रहा है, देखते हैं। मैत्री स्टार्स won the toss and choose to bat first। पहले बल्लेबाजी करेंगे मैत्री स्टार्स। और स्वप्निल देखेंगे फिर से एक बार ग्राउंड के अंदर। यस, अक्षय, सुंदर गोलंदाजी बघायला मिळते अक्षय कडून। आणि मात्र आता ऑन स्ट्राईकला निलेश। मोठ्या फटक्यांची गरज, बघूया काय। आणि काय तर क्षेत्ररक्षक तिकडे, आणि जाईल बॉल सीमारेषा पार, चौकार। धावसंख्या 4 ने भर, धावसंख्या जाऊन आता पोहोचते ती 24। आणि अजूनही 8 चेंडू 19 धावांची गरज। 8 बॉल्स अँड 19 रन्स टू गो। 8 चेंडू 19 धावा। अक्षय पुन्हा एकदा बघूया गोलंदाजी मार्कवर। सुंदर गोलंदाजी आतापर्यंत केलंय, चांगला कमबॅक करतील का। आणि काय तर यास निलेश उबारेला परतावं लागेल बॅक टू द पवेलियन। एक मोठा फटका मिळतोय मैत्री रॉयल्सच्या संघाला, मोठा हादरा। नवीन फलंदाजी होतोय करण। सुंदर कमबॅक म्हणता येईल अक्षय यांचा, अति घाई संकटात नाही। सुंदर फटका, आणि काय करण सुद्धा परतेल बॅक टू द डगआउट। कंटिन्यू दुसरा हादरा बसतोय मैत्री रॉयल्स या संघाला।
सुंदर गोलंदाजी, सुंदर कमबॅक. राजू घाणेकर खुश असतील आपल्या संघावरती, अक्षयवरती. आणि तिकडे हॅट्रिकचा चान्स असू शकतो. तर ह्या सामन्यामध्ये बघू शकतो आपण, जो जीता वो सिकंदर. बघूया ह्या षटकातला शेवटचा चेंडू. नवीन फलंदाज भावेश. भावेश सुद्धा सुंदर फलंदाजी करतो, पण अक्षय मात्र इन फॉर्म आहे. हॅट्रिक बॉल आहे. आणि काय तर बॉल जाईल सीमारेषा पार, चौकार. फुलटॉस चेंडू होता, थोडासा खराब चेंडू म्हणता येईल. आणि आता मात्र 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. 5 बॉल आणि 15 धावा. 15 रन्स. 5 बॉल and 15 runs to go. चला घाई करायची आहे, जास्त वेळ नको. टीम मीटिंग. येस, नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय. शुभम उर्फ डब्ल्यू. येस, बघूया. फलंदाजी तर सुंदर केलंय कालपासून. आत्ता गोलंदाजीने काहीतरी जादू करावी लागेल. 5 चेंडू 15 धावा. मैत्री रॉयल्स हा संघाचा आपण बघितला, कालचा दिवस खूप चांगला होता, परंतु आज कुठेतरी थोडासा माघारी येताना बघतोय आपण. आणि मैत्री आणि काय तिकडे क्षेत्ररक्षक असेल, आणि सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. सुंदर फिल्डिंग बघायला मिळते आपल्याला निशांत कडून. 18 नंबर जर्सी. पुन्हा एकदा 4 चेंडू आणि 14 धावा. आणि काय तर सुंदर गोलंदाजी. आणि यस, मॅच आता होतो एकतर्फी. मैत्री वॉरियर्स कडे. बघूया काय पुढचा चेंडू. तिकडे सुद्धा असतील क्षेत्ररक्षक. सुंदर गोलंदाजी. आता मात्र कुठेतरी नाराज असतील मैत्री रॉयल्स संघ. कालपासून चांगली सुरुवात केलेली, परंतु आता कुठेतरी माघारी गेल्यात. आणि येस, शेवटचा चेंडू असेल. आणि येस, मैत्री वॉरियर्स विजय होतोय. मैत्री वॉरियर्स वॉन द मॅच. आणि मैत्री रॉयल्स कुठेतरी थोडेसे नाराज असतील, माघारी गेलेत थोडेसे. आणि आता ह्या पुढे होणारा सामना म्हणजेच मैत्री टायटन्स वर्सेस अंकित बुवांचा संघ, म्हणजेच मैत्री स्टार्स. स्टार्स काही चमकत नाहीयेत, आता चमकतील का? ओके, तर आपण बघू शकतो मैत्री प्रीमियर लीग. मॅन ऑफ द मॅच कोण आहे? तर आपण बघू शकतो मैत्री प्रीमियर लीग म्हणजे काय. तर मैत्री प्रीमियर लीग म्हणजे फक्त क्रिकेट नाही, तर गरजू आणि आजारी गरिबांसाठी मदत करणारी ही लीग आहे. तर चला एक संकल्प करूया. एक हात मदतीचा देऊया.